सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें। और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत के उप सरपंच माननीय श्री प्रताप पाटिल साहब का जन्मदिन बड़े ही भव्य तरीके से मनाया गया। हम आपको बता दें कि उनके जन्मदिन के अवसर पर मैच का भी आयोजन हुआ और हम आपको बता दें कि सबसे बड़ी खुशी उनके लिए ये थी कि जन्मदिन के अवसर पे उसी दिन उन्हें सरपंच पद का कार्यभार संभालने को मिला और उन्हें शुभकामनाएं देने के लिए तो हजारों के तादाद में लोग पहुंचे हुए थे, लेकिन विशेष अतिथि थे माननीय श्री केंद्रीय कपिल पाटिल साहब, सिंदेगढ़ उपनेता श्री प्रकाश पाटिल साहब और जो अभी नवनिर्वाचित आमदार चुन करके आए हैं शहर से महेश चौगले साहब और ग्रामीण के शांताराम मौर्य साहब, ये लोग भी विशेष तौर पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए पहुंचे हुए थे। तो वहीं पर कपिल पाटिल साहब ने उन्हें शुभकामनाएं शब्दों द्वारा दिया और प्रकाश पाटिल साहब ने भी शब्दों द्वारा उन्हें शुभकामनाएं दी। तो हम चलिए दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य और केक काट करके किस तरह से उनका भव्य तरीके से जन्मदिन मनाया गया। तो चलिए हम आपको दिखाते हैं और शुरुआते हैं। शुभ सन्मान खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न होण्यामुळे त्यांचा सिंहाचं वडकम पंकज मनापासून स्वागत या मित्र परिवारामध्ये पंकजी ठाकूर यांच्याकडे साहेबांनी एक विशेष प्रेम राकेश सुमन सुप्रसिद्ध शुभ आगमन आपले केंद्र मंत्री माननीय श्री कपिल मोरेश्वर पाटील साहेबांचा आणि त्यांच्या समेत विधान सभेचे विद्यमान आमदार सन्माननीय महेश प्रभाकर चौधरी साहेबांचं आज खऱ्या अर्थाने यांचा वाढदिवस आहे, 50वा वाढदिवस आहे प्रतापशेठ पाटील आपल्या शुभ साहेब या ठिकाणी प्रतापशेठ पाटील यांना 50 मान्य श्री महेश चौरांचं पाहुण्यांचा वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचा औचित्य साधून प्रतापशेठ पाटील साहेबांनी विशेष प्रेमाची भेटवस्तू या ठिकाणी दिली जाते। या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत। सन्मान्य राजेंद्र माडवी साहेब, माजी सरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रतापशेठ पाटील यांना शुभेच्छा देत आहेत आणि खास करून शुभेच्छा देण्यासाठी एक आकर्षक भेट वस्तूसाठी देण्यात येते।
गावातले नामदेव पाटील, राजेंद्र भोई, राजेंद्र मडवी, हेमंत घरत, संजय, सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रताप पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 50व्या वर्षात पदार्पण केलं की 50 वर्ष पूर्ण झाली? पदार्पण केलं. या 50व्या वर्षाच्या पदार्पणामध्ये त्यांच्या नावाप्रमाणे चांगल्या प्रतीचं काम त्यांच्या हातून व्हावं. परम प्रतापी प्रताप पाटील यांचा गुणगौरव आपल्याला बघायला मिळावा अशा प्रकारचा आशीर्वाद परमेश्वराने त्यांना द्यावा अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने आज त्यांचं अभिनंदनही करतो की आजच्याच दिवशी राहणाल गावच्या सरपंचपदी ते विराजमान झालेले आहेत. याच्यापेक्षा चांगलं वाढदिवसाचं गिफ्ट हे कुठलं असू शकत नाही. आणि परमेश्वराचा आशीर्वाद असला की अशा प्रकारचे योगायोग जुळून येतात. आणि म्हणून आज वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सरपंच पदाच्याही शुभेच्छा देतो. आणि राहणाल गावच्या विकासामध्ये निश्चितपणाने भरीव अशी कामगिरी करून राहणाल गावच्या विकासाचा हातभार लावतील असा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. कल्याण डोंबिवली संपर्क साधा. सुसज्ज गाडी त्या ठिकाणी जाऊन स्थानावर आता प्रथमची पाळी ओली आपण पुढील सामन्याच्या टॉस करेल. थोडासा थांबवता का? सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच ग्रामीणचे विद्युत कलाम मोदी साहेब आपलं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नमस्कार. शुभेच्छा देण्यासाठी जे काही मान्यवर उपस्थित झाले राजेंद्र मडवी साहेब, माजी सरपंच, तसेच प्रताप शेठ पाटील, प्रकाशजी पाटील साहेब, शिवसेना नेते. आज खरं म्हणजे प्रताप पाटीलचं वाढदिवसही आहे, 50वा वर्षही आहे आणि सरपंच सुद्धा आज होत आहे. आणि शांताराम मोरे आमदारांची हॅट्रिक जी आहे त्याच्यामध्ये त्याचाही सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळं खास करून खासदार साहेबांना रस्त्यामध्ये कॉल करून सांगितलं का खूप चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यामुळं जायचंच आहे. आणि म्हणून मनापासून तुमचं अभिनंदन. त्याचबरोबर आपल्याला खूप शुभेच्छा. खासदार साहेब म्हटलं का खूप चांगलं काम करणार तू सरपंच म्हणून, बरोबर आहे, आमची अपेक्षा आहे. आणि आपल्याला या सगळ्या कामामध्ये आई जगदंबा उदंड आयुष्य देव आणि या गावाची लोकांची सगळ्यांची सेवा करण्याची संधी जी आपल्याला मिळालेलं आहे तिचं सोनं करावं अशा स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण या निवडणुकीमध्ये खूप चांगलं काम सगळं सहकारी दादा आहे, राम आहे, सर्वांनीच खूप जणांची नावं आहेत, तर खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मनापासून आपल्याला त्याबद्दलही धन्यवाद देतो आणि खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी आपल्या वाढदिवसाच्या सरपंच आपण होत आहे त्याचंही आणि शांताराम मोरेच्या हॅट्रिकची तिन्ही शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज. सर्व आहे. दोन बाजू आहेत, स्वागत कन्स्ट्रक्शन आणि विलासपूर राहणार, दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. टॉस साठी 4 षटकांची मॅच असणार आहे. सर आपल्याला शुभास्ती टॉस घेणार नाही, फक्त आपला निर्णय आपण या ठिकाणी करायचा आहे. बॅटिंग मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? एकदम छान वाटलं.
कोकणी स्पर्धेत कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅच सुरू करायची पंचानी. आपल्या धावफलकात धावा जोडल्या त्या 44 आणि 45 धावांचं लक्ष्य स्वयं 11 संघासमोर उभं केलेलं आहे. त्यांचा अधिक इशारा येतोय त्याच्यावर गोलंदाज बघा इथं सगळ्यांनी ही साहेब आपली कल्याणची टीम फायनल आलाय. दीपकजी मात्र साहेबांनी प्रेमाची आणि जिव्हाळ्याची नेहमीच या कार्यक्रमाची त्यांना मोठा फटका इथं बघा साई झेल घेतोय. षटकार लगावण्याची हा एक सुरू करायचा आहे. सुरू करायचं आहे. स्वागत करण्याचं असं त्यांचं म्हणणं आहे. फील्ड खूप शुभेच्छा आणि दुसरं सरकारचा योग म्हणजे आज आमचे भाऊ माझे बंधू दादा पाटील यांचा वाढदिवस आणि सोलटे सोहळा असं म्हणावं तसं त्यांना आज प्रभारी सरपंचाचं पद मिळाले आहे. हे असं सर्व एवढं सगळं सुंदर आणि छान आणि नाना गावच्या विकासासाठी एक नव्यानं उचललेलं पाऊल या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी. आणि त्यांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त हा जो जनसैलाब जो उसळलेला आहे हा त्यांच्यावरचा जो प्रेम भाव आहे त्यांनी जे या समाजाला या सर्व लोकांना जो प्रेम भाव दिलेला आहे आणि त्या प्रेमापोटीच एवढी लोक त्यांना भेटायला येत आहेत त्यांना शुभेच्छा देत आहेत. आणि व्यक्तिमत्व हे शब्दात मांडण्यासारखं नाहीये कारण त्यांनी प्रत्येक समाजातील लोकांना आपल्या जवळ ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्यासाठी कामही केली आहेत. आणि म्हणूनच आज त्यांना सरपंच पदावर बघताना आम्हाला खूप खूप अभिमान होत आहे. आम्ही खरंच त्यांना खूप चांगल्या स्थानी पाहतोय आणि अशीच उंच भरारी त्यांच्या आयुष्यात पुढे पुढे येत राहणार आहे. ह्याच पदावर न थांबता त्यांच्या भविष्यामध्ये आणखी राष्ट्रीय स्तरावर त्यांचं उच्चाटन व्हावं ही एक ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय हिंद जय महाराष्ट्र. केलेली आहे बस